अलीकडेच मोठी चर्चा रंगली आहे ती TCS या दिग्गज IT कंपनीवर तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना रिझाईन द्यायला भाग पाडल्याच्या आरोपाची. वर्कर्स युनियन NITESने थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टचं थेट उल्लंघन आहे. कारण एका क्षणात इतक्या लोकांना नोकरी सोडायला लावणं म्हणजे त्यांचा हक्क हिरावून घेणं आहे. पुण्यासारख्या शहरात जिथे हजारो लोकांचं आयुष्य IT सेक्टरवर चालतं तिथे अशा लेऑफ्समुळे भीतीचं वातावरण तयार झालंय. काही जणांच्या म्हणण्यानुसार कंपनीज फक्त नफा पाहतात, माणसं नाही. तर काही जणांचं असं मत आहे की कधी कधी परफॉर्मन्स चांगला नसेल तर कंपनीला असे कठोर निर्णय घ्यावेच लागतात. पण खरी गोष्ट अशी आहे की जॉब सिक्युरिटी IT सेक्टरमध्येही आता मोठा प्रश्न बनला आहे. पॅन्डेमिक नंतरचं स्लो डाऊन, कॉस्ट कटिंग, AI ऑटोमेशन या सगळ्यांचा थेट परिणाम ऑर्डिनरी कर्मचाऱ्यांवर होतोय. यामागे फक्त TCS नाही तर इतरही अनेक कंपन्या ले ऑफ्स करतात. फरक इतकाच आहे की पुण्यातून आलेली आकडेवारी खूप मोठी आहे म्हणून चर्चा रंगली आहे. तुम्हाला काय वाटतं? असे ले ऑफ्स थांबवण्यासाठी सरकारनं अधिक कडक कायदे करायला हवेत का, की हा कॉर्पोरेट जगाचा नियम मानून स्वीकारायला हवं? कमेंट करून सांगा आणि लगावबत्तीला फॉलो करा.